नागपुर महानगर पालिका चुनाव 2026 की पृष्ठभूमि में वार्ड क्रमांक 16 का राजनीतिक माहौल पूरी तरह गर्मा गया है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे के चुनाव प्रचार को बड़ा झटका लगने की घटना सामने आई है। मनसे कार्यकर्ताओं का आरोप है कि अज्ञात व्यक्तियों ने मनसे उम्मीदवारों के प्रचार बैनर फाड़ दिए। मनसे ने इस घटना के पीछे भाजपा कार्यकर्ताओं का हाथ होने का संदेह जताया है, जिससे राजनीतिक गलियारों में हलचल मच गई है। मनसे पदाधिकारियों ने इस कृत्य की कड़ी निंदा करते हुए कहा है कि यह घटना लोकतांत्रिक मूल्यों के खिलाफ है। इस मामले पर वार्ड क्रमांक 16 की मनसे उम्मीदवार श्रीमती सरिता तुषार गिन्हे ने तीखी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा, चुनाव के समय विरोधियों द्वारा इस तरह की गंदी राजनीति की हम कड़े शब्दों में निंदा करते हैं। बैनर फाड़कर मनसे की आवाज को दबाया नहीं जा सकता। जनता सब देख रही है और सही समय पर इसका जवाब वोट के जरिए देगी। घटना के बाद संबंधित प्रभाग में तनाव का माहौल बना हुआ है। कानून व्यवस्था बनी रहे, इसके लिए पुलिस प्रशासन ने स्थिति पर कड़ी नजर रखी है। चुनाव नजदीक आते ही ऐसी घटनाओं से नागपुर का राजनीतिक वातावरण और अधिक गर्म होने की संभावना जताई जा रही है। नमस्कार, मी सरिता तुषार गिरे आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे लढत आहे। माझं चुनाव चिन्ह आहे रेल्वे इंजिन। आतापर्यंत जो आम्हाला प्रतिसाद मिळाला तो अति उत्तम मिळाला, म्हणजे जेवढी आम्हाला अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा जास्ती प्रतिसाद चांगला मिळाला। पण येत्या 2 दिवसात असं कळलं आम्हाला की आमचे जे बॅनर लागलेले आहेत ते फाडले गेलेले आहे आणि आमचे जे बॅनर लागले आहे ते पण काढायला लावले आहे। तर हे कळत नाहीये की फक्त मनसेचे का बरं काढायला लावले, जेव्हा बीजेपीचे लागले आहे, बाकी पार्ट्यांचे लागले आहे, तर मनसेचे का बरं काढायला लावत। आणि हे एकदाच नाही, असं अनेकदा झालंय जेव्हा आम्ही मनसेचे बोर्ड किंवा बॅनर लावले आहे तर काढायला लावले आहेत। तर या गोष्टीनं साधारणतः मला असं वाटतं की स्पष्ट होते की बीजेपी पार्टी किंवा इतर पार्ट्या आम्हाला घाबरायला लागल्या आहे का, कारण की आमचा जो प्रतिसाद होता जनतेचा तो पाहून आणि आमची जी रॅली निघाली होती तो पाहून कुठेतरी त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे, म्हणून त्यांनी हे कार्य केलं आहे। पण जर असं असेल तर आम्ही नक्कीच अजून पुढे जाऊ आणि या गोष्टीला न घाबरता नक्कीच जिंकून दाखवू। जनता जागरूक झालेली आहे, जनताला सगळं कळत आहे आणि जनतालाही कुठेतरी आता समजायला लागलंय की कोणती पार्टी का करत आहे, कोणते काम करत आहे। माझे मिस्टर तुषार गिरे त्यांनी पण मनसेसाठी खूप कार्य केलं आहे। त्यांची ओळख सगळीकडे मनसे कार्यकर्ता म्हणून आहे। ते अर्ध्या रात्री पण धावून जातात, कोणताही प्रश्न असो ते सोडवण्याचा प्रयत्न करतात, म्हणून जनता जागरूक आहे आणि त्यांना आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला जनतेवर पूर्ण विश्वास आहे की नक्की ते आम्हाला जिंकून आणेल। आणि हे जे गलिच्छ वातावरण जे बाकी पार्टी करत आहे त्यांना आम्ही घाबरणार नाही आणि मला वाटतं की आम्ही त्यांना नक्की जिंकून दाखवू आणि जे काही ते करत आहे आम्हाला त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही। आम्ही आमच्या याच्यावर बिलकुल पूर्णपणे ठाम आहे आणि आम्ही कोणाला घाबरणार नाही। आम्ही लढणार आणि जिंकणार।